हॅलो रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक वेळा आपण आपल्या शारीरिक समस्याकडे दुर्लक्ष करतो। अशा वेळी काय होतं, ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या मोठ्या होतं, नंतर त्याचे मोठ्या आजारामध्ये रूपांतर होतं। तर अशा वेळी आपण कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे व त्या टेस्ट कधी व कुठल्या वयामध्ये ह्या टेस्ट करतात। कधी कधी काय होतं, आपल्याला गायनेकोलॉजिस्ट अनेक प्रकारचे टेस्ट करायला सांगतात। अशा वेळी आपण हा विचार करतो की अरे ह्या टेस्ट करायची काय आवश्यकता आहे, आपण तर ह्या फेजमधून गेलोच नाहीये, तर किंवा आपल्याला असे सिम्पटम जाणवले नाही, पण न कळत कधी कधी आपल्या शरीरामध्ये ती प्रोसेस सुरू होत असते। त्यावेळी ह्या टेस्ट करणं इम्पॉर्टंट असतं। त्या कुठल्या टेस्ट आहेत की आपल्या आरोग्यासाठी व आपल्या हेल्थसाठी ह्या इम्पॉर्टंट आहेत। आफ्टर 30 नंतर आपल्या हेल्थ रिलेटेड, आपल्या आरोग्य रिलेटेड आपण हे टेस्ट करायलाच हवे। पॅप स्मेअर ही टेस्ट आपण सर्वायकल कॅन्सरसाठी करतो। या आपण वय 21 ते 65 एज ह्या ग्रुपमध्ये केली जाते। तसेच HPV टेस्ट ही थवी, याच्यातून आपल्याला सर्वायकल कॅन्सर रिलेटेड कुठले आजार असतात ते इंडिकेट होतात। तसेच ब्रेस्ट स्क्रीनिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड आपल्याला काही आजार असेल किंवा एखादी गाठ वगैरे असेल तर हे आपण ह्या स्क्रीनिंग थ्रू आपल्याला इंडिकेट होते। बोन डेन्सिटी टेस्ट, तसेच याला शॉर्ट फॉर्ममध्ये डेक्सा स्कॅन म्हणतात। ही टेस्ट तुमच्या बोन रिलेटेड काही आजार असेल, ऑस्टोस्पोरोसिस असेल तर ही टेस्ट केली जाते। तसं तर ही टेस्ट 65 नंतर आफ्टर करतात। आता सध्या बोन रिलेटेड बऱ्याच जणांना आजार होतातच, डिपेंड अपॉन तुमच्या कंडिशनवर तुम्ही करू शकता। रिलेटेड टेस्ट, ब्लड रिलेटेड टेस्ट आपण दर एक वर्षांनी आपण ह्या ब्लड रिलेटेड टेस्ट आपण हे केल्याच पाहिजे। हे टेस्ट जनरल तुम्ही आफ्टर 30 नंतर कंटिन्यू मध्ये करू शकतात। याच्यामध्ये CBC मध्ये तुम्ही कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट ही टेस्ट आपल्याला ॲनिमिया किंवा अदर इन्फेक्शन यासाठी इंडिकेट करते। तसंच TSH, T3, T4 ह्या टेस्ट आपल्या थायरॉइड फंक्शन बॅलन्सिंगसाठी चेक केली जाते। HbA1c म्हणजेच डायबेटिक स्क्रीनिंग टेस्ट आहे। ही टेस्ट फास्टिंग ब्लड शुगर चेक करण्यासाठी केली जाते। तसं ही जनरली टेस्ट जी आहे आपण आफ्टर 45 इयर नंतर करतो, किंवा ओबेसिटी खूप असेल तर ही टेस्ट केल्या जाते। लिपिड प्रोफाईल हे आपण कोलेस्ट्रॉल रिलेटेड ही टेस्ट केली जाते। या टेस्ट 4 ते 5 वर्षांनी करावी, यामुळे आपल्या हार्ट रिलेटेड काही आजार असतील ते इंडिकेट होऊ शकतात। व विटॅमिन B12 ही टेस्ट पण केली जाते। ही बोन डेन्सिटी हेल्थ व नर्व हेल्थसाठी ही इम्पॉर्टंट टेस्ट आहे। तसेच आयर्न लेवल ही टेस्ट करायची, म्हणजे महिलांना खूप जास्त हेवी पिरियड असेल किंवा म्हणजे खूप फटिकनेस होते, म्हणजे चक्कर येत असेल तर ही टेस्ट केली जाते। तसेच रिप्रोडक्टिव्ह हार्मोन हेल्थसाठी कुठल्या टेस्ट आहेत, जर हार्मोन पॅटर्नमध्ये प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, तसेच FSH, LHS यामध्ये आपली फर्टिलिटी, ज्यांना इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम असेल तर त्यांसाठी फर्टिलिटीसाठी आपण हे टेस्ट केले जाते। तसेच पिरियड्स इरेग्युलर होत असेल तर ह्यासाठी ह्या टेस्ट केल्या जातात। PCOS स्क्रीनिंग टेस्ट ही AMPH, इन्सुलिन रेजिस्टेशन टेस्ट ही केली जाते। ही टेस्ट जर पिरियड्स इरेग्युलर असेल, ॲक्ने असेल किंवा ओबेसिटी किंवा ओव्हरवेट असेल तर ही टेस्ट केली जाते। तसेच सेक्शुअल अँड युरिनरी हेल्थसाठी पण काही टेस्ट इम्पॉर्टंट आहेत। तर यामध्ये ह्या कॅटेगरीमध्ये कुठल्या टेस्ट येतात, याच्यामध्ये STD किंवा STI ही टेस्ट जी आहे ती HIV, गनोरिया, सिफिलिसिस, तसेच हेपॅटायटिस B किंवा C या रिलेटेड ही टेस्ट केली जाते। यामध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी रिलेटेड काही डिसीज असतील तर हे इंडिकेट करण्यासाठी ही टेस्ट केली जाते। तसेच युरिन अनालिसिस केलं जातं, UTI करते, त्यामध्ये आपल्याला युरिन रिलेटेड काही डिसफंक्शन असेल किंवा इन्फेक्शन असेल तर हे डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्ट केली जाते। तसेच आपल्या हेल्थ अदर इम्पॉर्टंट टेस्ट आहे ज्या की स्पेसिफिक आहेत। जर आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर असेल ही केसेस तर ह्या रेअरली ह्या टेस्ट केल्या जाते। हे डिपेंड अपॉन तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टचं सजेशन घेऊ शकता, त्यानुसार तुम्हाला ते कन्सल्ट करतील ह्या टेस्ट करण्यासाठी। याच्यामध्ये फर्स्ट कोलोनोस्कोपी आहे। कोलोनोस्कोपी ही आफ्टर 65 एज नंतर केली जाते। जर कोणाला तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोलन रिलेटेड कोणाला डिसीज असेल तर ही टेस्ट केली जाते।
लिव्हर अँड किडनी फंक्शन टेस्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही खूप लॉंग टाईम म्हणजे खूप वर्षापासून जर तुम्ही मेडिसिन घेत असाल कुठल्या डिसीज रिलेटेड तर त्याचा इफेक्ट तुमच्या किडनीवर किंवा लिव्हर होत असेल तर हे चेक करण्यासाठी ह्या टेस्ट केल्या जातात. तसेच BRCA जेनिंग टेस्ट ही टेस्ट जर तुमच्या फॅमिली सिस्टीममध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरियन कॅन्सर असेल तर ही टेस्ट केली जाते. तर ह्या ज्या टेस्ट आहेत ते डिपेंड अपॉन तुमच्या एजवर आहेत, तसेच तुमच्या हिस्ट्रीवर आहेत. त्यानुसार तुमच्या गायनेकोलॉजिस्टचं सजेशन घेऊन तुम्ही ह्या टेस्ट करू शकतात किंवा ते तुम्हाला गायडन्स करू शकतात. तर थँक्यू फॉर द वॉचिंग.